नमस्कार मुलांनो, आज शुक्रवार दिनांक 18 जून 2021। आज आपला परिसर अभ्यास भाग 1 या पुस्तकातला विज्ञानाच्या भागाचा पहिला पाठ आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला की परिसर अभ्यास भाग 1 ज्या पुस्तकामध्ये आपल्याला एकूण 2 विषयांचा समावेश केलेला आहे आणि हे 2 विषय आहेत, एक आहे त्यातला विज्ञान आणि काही धडे हे भूगोलाचे। म्हणजे विज्ञान आणि भूगोल या 2 विषयांचं एकत्रीकरण करून परिसर अभ्यास 1चं पुस्तक आपल्याला अभ्यासायचं आहे। त्यातील भूगोलाचे जे भाग आहेत ते तुम्हाला इतिहासच्या ज्या टीचर आहेत, समाजशास्त्राच्या विषयाच्या ज्या शिक्षिका आहेत त्या शिकवतील आणि यातील जेवढे विज्ञानाचे धडे आहेत ते मात्र मी म्हणजेच तुमची इंग्लिशची टीचर जी तुम्हाला परिसर अभ्यास भाग 1 विज्ञान हा विषयसुद्धा शिकवणार आहे। तर माझे नाव आहे सायली सावंत। परिसर अभ्यास भाग 1 मध्ये जे विज्ञानाचे पाठ आहेत ते मी जेव्हा तुमच्याकडे पुस्तकं येतील तेव्हा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगणारच आहे। आता नुसतंच तोंडी सांगते की यामध्ये पाठ क्रमांक 4 पर्यावरणाचे संतुलन, पाठ क्रमांक 11 आपले घर व पर्यावरण, पाठ क्रमांक 12 सर्वांसाठी अन्न, 13 अन्न टिकवण्याच्या पद्धती, 15 संदेशवहन व माध्यमे, 16 पाणी, 18 पर्यावरण आणि आपण, 19 अन्न घटक, 20 आपले भावनिक जग, 21 कामात व्यस्त आपली अंतरेंद्रिये, 22 वाढ आणि व्यक्तिमत्व विकास, 23 संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध, 24 पदार्थ वस्तू आणि ऊर्जा, 25 सामाजिक आरोग्य। आता सगळं डोक्यावरून उडून गेलं असेल, पण हे आहेत आपले विज्ञानाचे पाठ परिसर अभ्यास भाग 1 या पुस्तकातील पैकी। आज आपला विज्ञानाचा पहिला धडा म्हणजेच या पुस्तकातील पाठ क्रमांक 4 पर्यावरणाचे संतुलन हा पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे। हा पाठ जो आहे तो आपण 2 तासिकांमध्ये अभ्यासणार आहोत। आज त्यातला पहिला भाग आपण पाहतोय आणि त्याचे मी फोटो तुम्हाला काही वेळापूर्वी पाठवलेत। फोटो यासाठी पाठवले होते की तुम्ही हा पाठ मी शिकवण्यापूर्वी एकदा वाचून काढावा, तर तुम्ही तो वाचलेला असेलच। आता आपण या पाठाकडे वळूया। पाठाचं नाव आहे पाठ क्रमांक 4 पर्यावरणाचे संतुलन। पहा, तुम्ही मगाशी पाहिलं असेल पुस्तकाच्या त्या पान नंबर 18चा मी फोटो पाठवला होता, त्यामध्ये तुम्ही एक छानसं सुंदर हिरवगार असं परिसराचं चित्र पाहिलं असेल। तुम्ही तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांबरोबर लोकांबरोबर तुमच्या परिसरामध्ये फिरला असालच। आता इथे तुम्ही ठाण्यात राहता तर तुमच्या आजूबाजूचा परिसर हा शहरी परिसर आहे, शहरी भाग आहे। म्हणजे आजूबाजूला केवळ चाळीवजा घरं आहेत, इमारतीतील घरं आहेत किंवा आसपास एखाद दुसरं तुमच्या ठाण्यातील बागेत तुम्ही गेला असाल, तलावाकाठी तुम्ही फिरला असाल। परंतु तुम्ही गावांमध्ये सुद्धा नद्या, तलाव, ओढे अशा ठिकाणी तुमच्या वडीलधाऱ्यांबरोबर नक्कीच गेला असाल। काय दिसलं तुम्हाला तिथे? किंवा या चित्रामध्ये जरी तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं? तर या ठिकाणी तुम्हाला अनेक सजीव आणि निर्जीव अशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आता गावातल्या एखाद्या नदीकाठी तुम्ही कधी गेलात का रे? तर मग त्या नदीकाठी तुम्हाला कोणकोणत्या सजीव आणि निर्जीव गोष्टी पाहायला मिळाल्या? अर्थातच तुम्हाला तिथे हिरवीगार लहान मोठी झाडं दिसली असतील, नदीच्या आसपासच्या परिसरामध्ये हिरवगार गवत दिसलं असेल, त्या गवतामध्ये उडणारे कीटक, फुलपाखरं दिसले असतील, त्या कीटकांवर ताव मारणारे पक्षी दिसले असतील। त्यानंतर नदीत पाय सोडून जर तुम्ही बसला असाल तर तिथे तुमच्या पायांना गुदगुल्या करणारे मासे आले असतील, त्या नदीच्या पाण्यातलं शेवाळ तुमच्या पायाला चिकटलं असेल। अशीच लहान मोठी झुडपं, गवत, वेली ह्या वनस्पती
या व्यतिरिक्त उडणारे कीटक, सरपटणारे काही एखाद दुसरा सरडा, हे प्राणी तुम्हाला पाहायला मिळाले असतील. आकाशामध्ये उडणारे पक्षी तुम्हाला पाहायला मिळाले असतील. त्यानंतर नदीत सूर मारणारा एखादा सुतार पक्षी एखादा पक्षी तुम्हाला दिसला असेल. तर हे विविध पक्षी, विविध जलचर, पाण्यात राहणारे प्राणी, हे सगळे हे आपल्या आसपास असणारी सजीव सृष्टी आहे. अर्थातच हिरवीगार झाडं, हिरवगार शेवाळ, हिरव्यागार वेली यासुद्धा सजीव आहेत. त्याही कधी ना कधी जुन्या होतात, गळतात, कमकुवत होतात आणि मग एक दिवस नष्ट होतात. जसे इतर हालचाल करणारे सजीव आहेत, तसेच वनस्पती या हालचाली न करणारे किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागी न जाणारे असे सजीवच आहेत. तर असे विविध प्रकारचे सजीव आपल्याला या ठिकाणी परिसरामध्ये पाहायला मिळाले असतील. यांचे रंग विविध होते, यांचे आकार विविध होते, बरोबर की नाही? विविध आकाराचे, विविध रंगांचे, विविध आवाजाचे, विविध त्यांचे निवारे असलेले असे प्राणी, पशु, पक्षी असे सजीव तुम्हाला दिसले. त्याबरोबर काही निर्जीव पण तुम्हाला दिसले असतील ना रे? अर्थातच नदीमध्ये असणारं पाणी, त्यानंतर आसपास असणारे डोंगर, पायाखालची जमीन, सूर्य, आकाश, ढग, हे सगळं काय? त्यानंतर लहान मोठे खडक, हे सगळे काय होते? तर हे या परिसरात तुम्हाला आसपास दिसणारे निर्जीव घटक. तर असे हे सजीव आणि निर्जीव घटक मिळून आपला तो आसपासचा परिसर बनत असतो. आता आपल्या घराभोवती, आपल्या शाळेभोवतीच्या बागेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही कृती करू शकता. आता मला माहिती आहे की गेल्या वर्षीपासून लॉकडाऊन होतं, तर बरेच जण आपल्या गावी जाऊन आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी गावच्या परिसरामध्ये असे अनेकविध प्रकारचे पशुपक्षी, प्राणी, कीटक, वनस्पती यांचं दर्शन त्यांना नक्कीच घडलं असेल. तर मग हे काही वेळा काय होतं की प्रत्यक्ष जरी आपल्याला सजीव दिसले नाहीत, तरी ते सजीव या ठिकाणी येऊन गेलेत असं आपल्याला कळतं. कसं काय कळतं? उदाहरणार्थ एखाद्या चिखलाच्या जमिनीमध्ये आपल्याला गाईगुरांच्या पावलांचे, खुरांचे ठसे दिसतात. मग ते ठसे बघितल्यानंतर आपल्याला कळतं की इथून नुकतीच गाईगुरं गेलेली आहेत. त्यानंतर शेण पडलेलं दिसतं, लेंड्या पडलेल्या दिसतात. त्यांची शेण, लेंड्या ही ती प्राण्यांची विष्ठा असते. आपल्याला ते बघून लगेच कळतं की या ठिकाणाहून नुकतेच शेळ्या, बकऱ्या, मेंढ्या किंवा गाई, गुरं येऊन गेलेली आहेत. त्यांनी खाल्लेली अर्धवट फळं आपल्याला खाली आजूबाजूला पडलेली दिसतात. काही पक्ष्यांची पिसं सुद्धा त्या ठिकाणी गळून पडलेली दिसतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या पाऊल खुणा, त्यांच्या विष्ठेच्या खुणा, त्यांच्या शरीरावरच्या केस गळून पडलेले असतात, पिसं गळून पडलेली असतात. त्या खुणा आसपास पडलेल्या असतात. कित्येकदा त्यांचे कोश पडलेले असतात, म्हणजे त्यांच्या अंगाभोवती जो गुरफटलेला जो कोश असतो तो कोश गळून पडलेला दिसतो. कित्येकदा एखाद्या सापाची कात पण आपल्याला पडलेली दिसते, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कळतं की इथे साप काही वेळापूर्वी येऊन गेला. किंवा चिखलामध्ये रुतलेले पावलांचे ठसे, पक्ष्यांचे जी नखं असतात, पक्ष्यांचे जे नख्या असतात त्यांचे ठसे आपल्याला दिसतात. आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की या ठिकाणी कोणते सजीव वावरून गेलेले आहेत किंवा काही वेळापूर्वी येऊन गेलेले आहेत. आजूबाजूला आपल्याला अंडी दिसतात पक्ष्यांची, मधाची पोळी दिसतात, पशुपक्ष्यांची घरटी दिसतात झाडावर. आणि कधी कधी ती घरटी रिकामी सुद्धा झालेली असतात, म्हणजे आपल्याला कळतं की त्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी पक्ष्यांचा निवारा त्या ठिकाणी होता. तर हे अशा प्रकारचे त्यांच्या खुणा, त्यांच्या ज्या खुणा मागे राहिलेल्या असतात त्यांचं निरीक्षण आपण केलं पाहिजे, बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे. सूक्ष्मजीव जे असतात ते सूक्ष्मजीवांचं निरीक्षण आपल्याला करणं अनेकदा शक्य होत नाही. त्याचं कारण असं आहे की सूक्ष्मजीव जे असतात ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाहीत, कारण की ते अगदी म्हणजे डोळ्यांना न दिसणाऱ्या अशा स्वरूपात असतात. आणि आपल्या आसपासच्या वातावरणामध्ये असे असंख्य सूक्ष्मजीव अहोरात्र वावरत असतात. फक्त एवढंच की त्यांचं निरीक्षण आपल्याला कशातून करावं लागतं, तर त्यांचं निरीक्षण आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्रातून करावं लागतं. जर सूक्ष्मदर्शक यंत्र आपल्याकडे असेल तर त्यांच्यातून आपल्याला त्यांची निरीक्षणं नोंदवता येतात. तुम्ही ज्या ठिकाणी गेला होता त्या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे, एकूण किती प्रकारचे सजीव दिसले हे याचं तुम्ही त्या ठिकाणी नोंदी करून ठेवल्या पाहिजेत. असं मुद्दाम कधीतरी अशा फिरायला गेलात तर अशा ठिकाणी तुम्हाला जी
वेगवेगळ्या जीवांमधील विविधता दिसते, ती विविधता तुम्ही नोंदवून ठेवली पाहिजे. तुमच्या निरीक्षणाच्या वेळी तिथे राहणारे सगळे सजीव हे तुम्हाला सगळे दिसले होते का? तर नाही, सगळेच दिसतात असं नाही, काहींच्या खुणा आपल्याला दिसल्या. पाण्याच्या ठिकाणी, शेतात, बागेत आढळलेले सजीव वेगवेगळे होते की तेच तेच होते? नक्कीच वेगवेगळे होते. गावामध्ये आपल्याला जास्त सजीव बघायला मिळतात, परंतु तेच मात्र शहरामध्ये जर आपण पाहिलं तर शहरामध्ये आपल्याला तितकेसे सजीव आपल्याला पाहायला मिळत नाहीत, कारण शहरामध्ये माणसांचा वावर जास्त असतो. मग माणसांचा वावर जिथे जास्त असेल तिथे तिथे कीटकांचा, प्राण्यांचा, पक्ष्यांचा, इतरांचा म्हणजे माणसा व्यतिरिक्त जे अन्य पशुपक्षी आहेत त्यांचा वावर आपल्याला कमी आढळून येतो. माणसांची वर्दळ कमी असेल अशा ठिकाणी आपल्याला निरनिराळे प्राणी जास्त प्रमाणात आढळतात. आता तुम्हाला एक मला सांगा, तुम्ही आता वेगवेगळी निरीक्षणं नोंदवली असतील, तुम्हाला शहरामध्ये अशी जीवांमधली विविधता जास्त आढळते की गावांमध्ये आढळते? अर्थातच गावांमध्ये, किंवा जंगल ज्या ठिकाणी असतात, रान ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आपल्याला दृष्टीस पडतात. मग हे सजीव अगदी वनस्पतींच्या रूपात असतील, पशु पक्षी कीटकांच्या रूपात असतील, जलचरांच्या रूपात असतील, भूचरांच्या रूपात असतील, किंवा मग खेचर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये हे आपल्याला सजीव आपल्याला आढळतात. एखाद्या भागामध्ये आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता आपल्याला दिसते त्या विविधतेलाच आपण त्या ठिकाणची, त्या स्थानामधली जैवविविधता असं म्हणतो. म्हणजेच सजीवांमध्ये ज्या विविध प्रकारच्या जाती आपल्याला आढळतात त्यालाच आपण त्या विविध प्रकारच्या जीवांमधली विविधता म्हणजेच जैवविविधता असं म्हणतो. मग ही अशी जैवविविधता आपल्याला ज्या ठिकाणी माणसांची वर्दळ कमी असेल अशा ठिकाणी दिसते. म्हणजे गावच्या ठिकाणी, नदीच्या ठिकाणी किंवा रानाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी माणसांचा वावर कमी आहे अशा ठिकाणी आपल्याला जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळते. पहा, तुम्ही सजीवांचं जे निरीक्षण केलं त्यापैकी कोणत्या ठिकाणी ही जैवविविधता जास्त आढळते याबद्दल मी आताच तुम्हाला सांगितलं. एखाद्या क्षेत्रामध्ये, एखाद्या जागेमध्ये जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांना खूप अभ्यास करावा लागतो, खूप निरीक्षणं नोंदवावी लागते. तुम्ही नॅशनल जिओग्राफिक चॅनल बघत असाल किंवा तुम्ही ॲनिमल प्लॅनेट्स बघत असाल, तुम्ही डिस्कव्हरी चॅनल्स बघत असाल, त्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की विविध प्रकारचे प्राणी मित्र, पक्षी मित्र, त्यानंतर पर्यावरणावर प्रेम करणारे, सजीवांवर प्रेम करणारे जे शास्त्रज्ञ आहेत ते त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या ठिकाणी जातात. त्यांचा वास ज्या ठिकाणी आहे किंवा त्यांचा रहिवास ज्या ठिकाणी आहे त्या पशुपक्ष्यांचा, प्राण्यांचा, वनस्पतींचा वावर ज्या ठिकाणी आहे, अस्तित्व ज्या ठिकाणी आहे, तिथे हे जे वैज्ञानिक आहेत ते जात असतात आणि तिथे जाऊन दिवस रात्र ते त्यांचं निरीक्षण करत असतात. विविध ऋतूंमधील, विविध दिवसांमधील, विविध प्रकारच्या तापमानामध्ये, विविध प्रकारच्या वातावरणामध्ये, विविध प्रकारच्या स्थानांवर एकाच प्रकारच्या प्राण्याचं जो रहिवास आहे किंवा एकाच प्रकारच्या प्राण्याचा वावर ह्याच्यामध्ये काय विविधता दिसून येते याची असंख्य निरीक्षणे ते नोंदवतात. आणि ही निरीक्षणे ते केवळ 1 किंवा 2 दिवसापुरतीच नाही करत, तर वर्षानुवर्षे ते त्यांच्यामध्ये राहतात आणि त्यांच्यामध्ये राहून ही निरीक्षणे ते नोंदवत असतात. अशा परिस्थितीमध्ये शास्त्रज्ञ त्यांच्या विविध प्रकारच्या नोंदी घेतात. मग उंच भागावर, एखाद्या उंच पर्वताच्या ठिकाणी राहणारे प्राणी, मग त्या उंच पर्वतांमध्ये राहणारे कोणते प्राणी त्या ठिकाणी आढळतात, किंवा एखाद्या सखल भागामध्ये राहणारे कुठले प्राणी आढळतात. जंगलांमध्ये समजा अमेरिकेचं ॲमेझॉनचं जंगल आहे तर त्या ॲमेझॉनच्या जंगलामध्ये राहणारे प्राणी कुठले, किंवा मग आपल्या भारतातील जे सुंदरबन आहे किंवा जी अतिशय घनदाट अशी जी जंगलं आहेत दक्षिण भारतामध्ये किंवा पूर्व भारतामध्ये, तर या जंगलांमध्ये राहणारे जे विविध जीव आहेत, या वेगवेगळ्या ठिकाणच्या जंगलांमध्ये राहणारे, वेगवेगळ्या ठिकाणच्या महासागरांमध्ये, पाण्यांमध्ये, नद्यांमध्ये राहणारे हे जे जीव आहेत
हे जीव जे आहेत यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची विविधता आढळते किंवा कुठल्या प्रकारची समानता यांच्यामध्ये आढळते, अशा विविध प्रकारे विविध अंगांनी शास्त्रज्ञ यांचा अभ्यास करत असतात आणि यांची निरीक्षणं नोंदवत असतात. आणि त्यासाठी ते विविध प्रकारच्या साधनांचा वापर करतात, जसे की छुप्या कॅमेऱ्यांचा वापर करतात. छुपे कॅमेरे ते त्यांच्या ह्या प्राण्यांच्या रहिवासाच्या ठिकाणी हे लपून कॅमेरे लावून ठेवतात की जेणेकरून या कॅमेऱ्यांमध्ये त्या प्राण्यांचं वर्तन, वेगवेगळ्या स्थितीतलं त्यांचं वागणं त्यांना नोंदवता यावं की त्याचं निरीक्षण करता यावं. आणि अशी असंख्य निरीक्षणं, अशी असंख्य त्यांच्या नोंदी ठेवून मग शेवटी ते त्या प्राण्यांबद्दल, तिथल्या वनस्पतींबद्दल, जलचरांबद्दल ते स्वतःची मतं नोंदवत असतात. आणि असे असंख्य निरीक्षणांमधून ते त्या प्राण्यांविषयीची स्वतःची ठाम अशी मतं नोंदवत असतात. आणि ही जी जमा केलेली निरीक्षणं आहेत ही त्यांच्या विविध प्रयत्नांमुळे ही त्यांनी मिळवलेली असतात. बघा, आज जी पृथ्वीवर जी जैवविविधता आढळते की नाही, जीवांमधली विविधता, आज आपण बघतो की लाखो सजीव ह्या पृथ्वी तलावर आहेत. नुसते कीटक म्हटले तर कीटकांमध्ये लाखो जाती प्रजाती आहेत. नुसता उंदीर जरी म्हटला तरी त्या उंदरामध्ये सुद्धा असंख्य प्रकारच्या जाती आहेत. नुसतं कोंबडी म्हटली तर त्याच्यात विविध प्रकारच्या जाती आहेत. पोपट म्हटले तर त्याच्यात विविध प्रकारच्या जाती आहेत. गाई गुरांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. सरडे, मुंग्या, असंख्य वेगवेगळे प्रकार आहेत त्यांच्यात. अगदी बेडकं, मासे, किती विविध प्रकारचे हे सजीव असतात. तर ही जी आज जी आपल्याला पृथ्वीवरची जी अस्तित्वात असलेली जैवविविधता दिसते, ही जी जैवविविधता आहे, या जैवविविधतेमागे साधारण 350 कोटी वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. म्हणजे आजची जी जैवविविधता आहे, आजची जे सजीव आपल्याला आढळतात पृथ्वी तलावर, ते आजचे नाही आहेत किंवा काही वर्षांपूर्वीचे नाही आहेत, तर त्यांना तब्बल 350 कोटी वर्षापूर्वी ते या पृथ्वी तलावर अवतरले. आणि मग हळूहळू त्यांच्यात काही प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, झाडांमध्ये बदल होत गेले कालांतराने. आता पृथ्वीची उत्पत्ती झाली याला किती कोट्यावधी अब्ज वर्ष होऊन गेली, पण पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर जवळजवळ 20 ते 30 कोटी वर्षानंतर अगदी प्राथमिक स्तरातली, अगदी सुरुवातीची एकपेशीय जी प्राणी होते, या एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली. जवळजवळ 60 कोटी वर्षापूर्वी एकपेशीय जो आपण अमिबा वगैरे म्हणतो, ज्याच्यामध्ये एकपेशीय असते फक्त, अशा सजीवांची निर्मिती झाली. आणि मग एकपेशीय प्राण्यापासून अनेक पेशी प्राणी निर्माण झाले. आज माणूस जो आहे आपण, तो अनेक बहुपेशीय प्राणी. तर अशा प्रकारे ह्या झपाट्याने होणाऱ्या परिसरातील ह्या जे काही बदल आहेत, ह्या बदलामुळे ही जी हे जे सजीव आहेत यांच्यामध्ये झपाट्याने बदल होत असतो. म्हणजे आपण बघतो की आपल्याला माहिती आहे, आपण अभ्यास केलेला आहे की फार प्राचीन काळी माणूस जो होता तो वानराच्या रूपात होता, ॲपमॅनच्या रूपात. मग त्या वानरापासून हळूहळू माणूस तयार झाला. म्हणजेच त्याच्यामध्ये बदल होत गेले, शेपटी झडत गेली, त्याच्या चेहऱ्यात बदल झाला, केसाळ जे शरीर होतं ते केसाळ त्वचा जाऊन जी चांगली गुळगुळीत आत्ताची त्वचा आली आणि आत्ताचं रूप आपल्याला माणसाला प्राप्त झालं. परंतु हा जो झपाट्याने होणारे परिसरातील हे जे बदल आहेत, या बदलांमुळे सजीव हे सामूहिकरित्या लुप्त होत जातात. म्हणजे सामूहिकरित्या कधीकधी हे सजीव नष्ट पण झाले. जसे की आपण म्हणतो की या पृथ्वीवर डायनासॉर नावाचा महाकाय प्राणी वास्तव्यास होता, पण कधीतरी अशा कुठल्या तरी घडामोडी झाल्या आणि आजपर्यंत असे जवळजवळ 5 वेळा अशा मोठ्या प्रमाणावर अशा घडामोडी झाल्या की संपूर्ण पृथ्वीवरची जी जैवविविधता जी आहे ती आजपर्यंत 5 वेळा पूर्णपणे नष्ट झाली होती आणि कमी अधिक प्रमाणात ती अनेक वेळा नष्ट झाली आहे. परंतु तरी असा नाश होऊन सुद्धा आपण पाहतोय की आजची जैवविविधता आपल्याला पाहायला मिळते. असंही होऊ शकेल की आज पृथ्वीवर जी जैवविविधता दिसते ती आणखी काही कोटी वर्षानंतर आढळणार नाही, त्याच्यात बदल झालेले असतील. आज जे काही पशुपक्षी प्राणी वनस्पती दिसत आहेत कदाचित
ते सगळेच्या सगळे इतक्या कोटी वर्षानंतर टिकून राहिलेले असतील असंही नाही सांगता येत. त्याच्यामध्ये बदल झालेला असेल, थोडासा काही प्रमाणात बदल झालेले असेल, काही नवीन प्रजाती अवतरलेल्या असतील पृथ्वीवर. आणि ह्या अशा घडामोडी सजीवांमध्ये आणि निर्जीवांमध्ये, ह्या अशा घडामोडी ह्या सतत होत असतात. आता आपण आपल्या पाठाच्या पुढच्या भागाकडे वळूया. त्या टप्प्याचं नाव आहे पर्यावरण. तुम्ही नेहमी परिसर हा शब्द तुम्हाला परिचित आहे. आपण म्हणतो आपल्या शाळेच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, गावचा परिसर कसा सुशोभित असतो, वनांनी हिरवाईने नटलेला असतो. आणि शहरातला परिसर हा कॉन्क्रीटच्या जंगलाने भरलेला असतो. सगळीकडे आसपास कॉन्क्रीटची इमारती, कॉन्क्रीटचे रस्ते उभे असतात. बाजाराचा परिसर कसा अस्वच्छ असतो, बागेतला परिसर कसा आल्हाददायक असतो. म्हणजे परिसर हा शब्द तुम्हाला माहीत आहे. मग परिसर म्हणजे काय? तर परिसर म्हणजे आपण जिथे राहतो तिथे आपल्या आसपासची जागा म्हणजे परिसर. पण फक्त जागा म्हणजे परिसर का? तर नाही. आपल्या घराच्या, शाळेच्या याच्या परिसरापेक्षा सुद्धा आपल्या शहराचा, आपल्या गावाचा जो परिसर असतो तो जास्त मोठ्या प्रमाणावर, विस्तृत प्रमाणावर असतो. आणि या परिसरामध्ये आणखी अनेक सजीव निर्जीव गोष्टींचा समावेश होतो. जसं की पहा, सूर्यप्रकाश, हवा, पाणी, जमीन म्हणजेच माती, वनस्पती आणि प्राणी. या व्यतिरिक्त जमिनीची उंच सखलपणा म्हणजेच उंच पर्वत, समुद्रसपाटीची सखल जागा, तापमान, पर्जन्यमान म्हणजेच पावसाचं प्रमाण, हे सगळं मिळून जे आहे, हे असेच अनेक घटकांचं मिळून आपला परिसर तयार होत असतो. आता मी जे घेतले की नाही नावं, त्यामध्ये सजीव कोणते आणि निर्जीव कोणते ते आपण बघू. सूर्यप्रकाश, हवा, पाणी म्हणजे नदी, विहिरी अशा ठिकाणचं पाणी, माती म्हणजे जमीन, उंची, तापमान, पर्जन्यमान हे सगळे निर्जीव घटक आहेत. तर प्राणी आणि वनस्पती हे दोन सजीव घटक आहेत. आणि या सगळ्या सजीव निर्जीव घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध येतो. आपल्या जीवनाशी संबंध असलेले परिसरातले हे सगळे घटक मिळून पर्यावरण बनते. परत एकदा मी रिपीट करते, पर्यावरण कशाने बनतं? सूर्यप्रकाश जो आपल्याला आकाशातून मिळत असतो, हवा, पाणी, जमीन, पाऊस, तापमान, प्राणी, वनस्पती हे सगळे सजीव निर्जीव घटक मिळून आपलं पर्यावरण बनत असतं, आपल्या आसपासचा परिसर बनत असतो. आणि या प्रत्येकाचा आपल्या जीवनाशी कमी अधिक संबंध येत असतो. आता एक साधं उदाहरण देते. आपण सगळे सजीव आहोत, बरोबर? आता तुम्हाला मी सजीव तुमच्याशी बोलते, परंतु आपल्यासारख्या सजीवांचा पंखा, कपाट, ओव्हन अशा निर्जीव घटकांशी पण संबंध येतोच की नाही. मोबाईल निर्जीव घटक आहे, पण आपण सजीव असून सुद्धा आपल्या या निर्जीव घटकांशी सुद्धा विविध प्रकारे संबंध जोडलेला असतो. सजीव आणि निर्जीव हे जे घटक आहेत हे नेहमी एकमेकांवर अवलंबून असतात. आता बघा, आपण सजीव आहोत, पण आपल्याला घरामध्ये राहावं लागतं. घर काय आहे? निर्जीव आहे. आपल्याला खायला अन्न लागतं, अन्न प्यायला पाणी लागतं, घालायला कपडे लागतात. आता अन्न, पाणी, कपडे हे निर्जीव घटक आहेत. राहतो जे घर आपण ते निर्जीव घटक आहेत. पंखा निर्जीव घटक आहे, पण हवा हवी असते तेव्हा आपल्याला त्याचा वापर करावा लागतो. म्हणजेच आपण सगळे सजीव आणि निर्जीव घटक जे आहेत आपल्या पर्यावरणातले, परिसरातले, ते सगळे एकमेकांवर अवलंबून असतात. यांच्यामध्ये काही देवाणघेवाण म्हणजेच यांच्यात आंतरक्रिया होत असते. जसं घर आपल्याला निवारा देतं, पंखा आपल्याला वारा देतो, बरोबर की नाही? मग अशी ही देवाणघेवाण आपल्यात सतत चालू असते. या घराला आपण रंग देतो, म्हणजे आपणही या घराला काही देतो, सुंदर सुशोभित रूप देतो. म्हणजे जसं घर आपल्याला निवारा देतो तसं आपण घराला काही देत असतो, बरोबर की नाही? नदी आपल्याला पाणी देते, तर आपण त्या नदीला मोकळी वाट करून देतो. म्हणजेच हे सगळे सगळे सजीव निर्जीव यांच्यामध्ये
सतत एकमेकांच्या बाबतीत देवाणघेवाण चालू असते आणि ही देवाणघेवाण म्हणजेच यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया होत असतात आणि या आंतरक्रियांचाच अभ्यास या पर्यावरणाच्या अभ्यासामध्ये केला जातो आणि या पर्यावरणाच्या अभ्यासाला आपण पर्यावरणशास्त्र असं म्हणतो. तुम्हाला मी पान नंबर 19चा पण फोटो पाठवलाय. पान नंबर 19 वर एक चित्र आहे बघा. त्याच्यामध्ये एक बदक दाखवले दाणे चरताना, एक नाकतोडा, एक साप दाखवलाय मोठा, उंदीर, मासा, वाघ, एक वटलेल्या झाडाचं खोड दाखवलेलं आहे. त्यानंतर ढग आणि त्याच्यातून पडणारा पाऊस दाखवलाय, एक खडक दाखवलाय, गाय, गरु, एक घारीचं चित्र आहे, एक शॅमेलियॉन म्हणजे सरड्याचं चित्र आहे, एका तलावाचं चित्र आणि तलावाच्या आजूबाजूला शेत जमिनी आहे त्याचं चित्र आहे, एका अळीचं चित्र आहे, उगवणाऱ्या सूर्याचं चित्र आहे आणि हा सूर्य पहाडांच्या मागून उगवतोय, एका बगळ्याचं चित्र आहे आणि या हत्तीचं चित्र आहे. आता या सगळ्या चित्रांमध्ये सजीव घटक कोणते तर बदक, मासा, अळी, नाकतोडा, वाघ, साप, सरडा, हत्ती, बगळा, घार, गाय आणि उंदीर हे सजीव घटक आहेत. त्यातले निर्जीव घटक कोणते? वटलेल्या झाडाचं खोड, ढग, त्याच्यातून पडणारा पाऊस आणि खडक, सूर्य, पहाड म्हणजेच डोंगर, आकाश, तलाव, तळं, शेत जमिनी ह्या सगळ्या निर्जीव घटक आहेत. पण ह्या सगळे सजीव आणि निर्जीव घटक आपण एकमेकांवर अवलंबून असतो. आपण सजीव आहोत, शेतीसाठी आपण जमिनीवर अवलंबून आहोत की नाही? शेतीसाठी आपण पाण्यावर अवलंबून आहोत, शेतीसाठी आपण सूर्यप्रकाशावर अवलंबून आहोत, पावसावर अवलंबून आहोत. म्हणजेच आपण सजीव असून सुद्धा अनेक गोष्टींसाठी आपण निर्जीवांवर अवलंबून असतो. आता पान नंबर 20चं जे मी चित्र तुम्हाला पाठवलंय त्यामध्ये एक असं चित्र दाखवलंय पहा की सूर्य दाखवलाय, गवत दाखवलंय आणि त्या गवताकडून एक बाण गेलेला आहे तो नाकतोड्याकडे दाखवलेला आहे आणि नाकतोड्याकडून जो बाण गेलाय तो त्या पक्षाकडे दाखवलाय. काय म्हणायचंय रे म्हणजे या चित्रामध्ये? तर या चित्रामध्ये आपल्याला असं दाखवलेलं आहे की बघा सूर्यप्रकाश जो आहे तो भरपूर सूर्यप्रकाशाचा वापर करून वनस्पती आपलं अन्न बनवत असतात. हे सगळ्यांना माहिती आहे. सूर्यप्रकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश, जमिनीतून मिळणारे पाणी, क्षार यांचा वापर करून त्या सूर्याच्या प्रकाशाचा उपयोग करून वनस्पती आपलं अन्न तयार करतं. वनस्पती म्हणजेच या ठिकाणी गवत दाखवलंय. ठीक आहे, गवत असतात, लहान मोठ्या सगळ्या वनस्पती शेवटी सगळेच त्या सूर्याच्या प्रकाशावर अवलंबून आहेत. आता ह्या गवतावर, या गवताच्या पाती खाऊन नाकतोडा जगतो. नाकतोड्याचं अन्न आहे हे गवत. हां, आता या नाकतोड्याला खाऊन ही चिमणी जगते. म्हणजे चिमणीचं अन्न काय? नाकतोडा. बरोबर. आता ह्या चिमणीला खाणारे कोणी प्राणी असू शकतात का रे? सांगा बरं. तुम्ही पाहिलं असेल गावी की एखादी मांजरी, एखादी जंगलातील मांजर किंवा अगदी आपल्या घरची मांजर सुद्धा या अशा छोट्या छोट्या चिमण्यांच्या मागे लागते. मग ह्या चिमण्यांना काही मोठे पक्षी खातात किंवा मग असे प्राणी खातात. कित्येकदा माणूस सुद्धा काही पक्ष्यांना अन्न म्हणून खातो. तर अशा प्रकारे प्रत्येक सजीव जो आहे तो अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो. कित्येकदा सजीवांवर अवलंबून असतो किंवा कित्येकदा निर्जीवांवर पण अवलंबून असतो. मग वनस्पती, आता आपण पाहिलं की प्राण्यांचं अन्न काय असतं. कीटक जे आहेत ते गवत खाऊन राहतात किंवा अन्य छोट्या कीटकांना खाऊन जगतात. बरोबर की नाही? आणि पक्षी जे आहेत ते कीटकांना खातात. पक्ष्यांना मोठे पक्षी खातात किंवा इतर प्राणी खातात आणि प्राण्यांना माणूस खातो. बरोबर की नाही? माणसाला वाघ खातो. म्हणजेच प्रत्येक सजीव हा अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो. मग मूळ जे आहे ते मात्र वनस्पती आहे. बरोबर की नाही? मग आता ही जी वनस्पती आहे ही वनस्पती काय खाते? काही वनस्पती या कीटक खातात, परंतु काही वनस्पती म्हटलं मी, परंतु असंख्य वनस्पती यांची मुळं जी आहेत ती जमिनीमध्ये खोल रुतलेली असतात. का? तर मातीमधले पाणी आणि क्षार हे शोषून घेतात ते मुळांच्याद्वारे त्या वनस्पती आणि
पाणी आणि क्षार शोषून घेतात, त्याचप्रमाणे आकाशातून जो सूर्यप्रकाश येतो तो सूर्यप्रकाशाच्या मदतीने हवेमध्ये जे कार्बन डायऑक्साईड असतं, तर कार्बन डायऑक्साईड हा निर्जीव घटक आहे, पण बघा वनस्पती त्याच्यावर अवलंबून आहे. तर हवेतील जे कार्बन डायऑक्साईड आहे त्या कार्बन डायऑक्साईडचा ऑक्साईड वायूचा वापर करून वनस्पती आपलं अन्न तयार करतो. आय रिपीट, वनस्पती जमिनीतून मुळांद्वारे पाणी आणि क्षार शोषून घेतं. त्याच वेळेला सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने ते काय करत असतं, सूर्यप्रकाश आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने वनस्पती स्वतःचे अन्न तयार करतात. यासाठी वनस्पतींना जमिनीतले पाणी आणि क्षारांचा मुळांच्या मदतीने त्यांना शोषून घ्यावं लागतं. पानं जी असतात वनस्पतीची त्या वाटे कार्बन डायऑक्साईड, हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. आणि पानांमध्ये जो हिरवा रंग असतो म्हणजे हरितद्रव्य नावाचा एक घटक असतो, त्या हरितद्रव्याच्या सहाय्याने वनस्पती काय करते, तर सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती स्वतःचे अन्न तयार करत असते. अशा प्रकारे सजीव एकमेकांवर अन्नासाठी अवलंबून असतात आणि त्यांच्यातील साखळीप्रमाणे असणाऱ्या परस्पर संबंधांना आपण अन्नसाखळी म्हणतो. तुम्ही एखादी साखळी बघितली असेल, एखादी चेन बघितली असेल. साखळी म्हणजे चेन. तर ही जी साखळी असते ह्या साखळ्यांच्या कड्या बघा एकात एक अशा गुंफलेल्या असतात. आता ह्या अनेक कड्या ज्या आहेत ह्या जर सुट्या झाल्या, मोकळ्या झाल्या, कडीतून एखादी निखळली तर आपल्याला ह्याला साखळी म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. ही साखळी खंडित होईल, तुटेल. मग सुरुवातीच्या जे मगाशी मी तुम्हाला चित्र पाहायला सांगितलं होतं त्यामध्ये वनस्पती, नागतोडा, पक्षी असे वेगवेगळे घटक एका ठराविक क्रमाने येतात आणि प्रत्येक घटक हा अन्नामुळे परस्पराशी जोडला गेलाय आणि अन्नामुळे प्रत्येक सजीव हा दुसऱ्यावर अवलंबून असतो. यालाच आपण काय म्हणतो, अन्नसाखळी असं म्हणतो. निसर्गात अशा अनेक प्रकारच्या अन्नसाखळ्या असतात आणि अन्नसाखळीतील मधली एखादी कडी जरी निसटली, एखादा सजीव जरी नष्ट झाला जो अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे, असा एखादा जरी सजीव नष्ट झाला तरी निसर्गातून ही अन्नसाखळी कमकुवत होऊन हळूहळू संपूर्ण अन्नसाखळी नष्ट होते. तर हे असं होऊ नये. आता बघा, स्थानानुसार अन्नसाखळींचे पण 2 गट पडलेले आहेत. पहिली जी अन्नसाखळीचा गट आहे तो आहे भूचर अन्नसाखळी. भूचर अन्नसाखळी म्हणजे जमिनीवरची अन्नसाखळी. यामध्ये आपण बघतो की गवतावर ससा जगतो, ससा गवत खातो, बरोबर. सश्याला लांडगा खातो, लांडग्याला सिंह खातो. दुसरी अन्नसाखळीचा जो प्रकार आहे तो आहे जल अन्नसाखळी. जल अन्नसाखळी म्हणजे पाण्यातली अन्नसाखळी. यामध्ये विविध प्रकारची शेवाळं असतात. शेवाळ ही एक वनस्पती आहे. मग शेवाळाला खाऊन काही कीटक जगतात पाण्यातले, किंवा काही त्या कीटकांना काही लहान मासे खातात. या लहान माशांना मोठे मासे खातात. म्हणजे अशा प्रकारे ही अन्नसाखळी सतत एकमेकांच्या वर अवलंबून असते. प्रत्येक सजीव पर्यावरणातून आपलं अन्न घेत असतो. काही सजीव केवळ वनस्पतीच खातात. निसर्गात खूप अशा अन्नसाखळ्या आहेत. त्यातील एखादी कडी जरी निसर्गातून नाहीशी झाली तर ती अन्नसाखळी टिकणार नाही. आता इथे अजून एक चित्र दाखवले पहा. सूर्यप्रकाशावर जगणारी वनस्पती, वनस्पतीला खाऊन जगणारा ससा, सशाला साप खातो एखादा, आणि सापाला गरुड खातं, गरुडाला त्याच्यापेक्षा मोठा असलेला एखादा पक्षी खातो. म्हणजे ही अन्नसाखळी ही अशीच चालू असते. आणि जरी याच्यातला एक जरी दुवा निसटला किंवा एक जरी याच्यातला सजीव नष्ट झाला या पृथ्वीवरून, तरी आपोआप त्याला खाणारा जो त्याच्या पुढचा सजीव आहे, एखादा जरी सजीव नष्ट झाला, म्हणजे समजा की तो ससा नष्ट झाला, ससा ही जातच नष्ट झाली, तर सशाला खाऊन जगणारे प्राणी आहेत ते हळूहळू उपासमारीने संपतील. मग त्यांना खाऊन जगणारे त्याच्या पुढचे जे प्राणी आहेत ते उपासमारीने मरतील. म्हणजेच ही अन्नसाखळी, जर या साखळीतली एक जरी कडी नष्ट झाली, म्हणजे एक जरी सजीव नष्ट झाला, तर संपूर्ण अन्नसाखळी नष्ट होऊन ह्या पृथ्वीचं सगळी जैवविविधता धोक्यात येऊ शकते. आता खालील एक अन्नजाळ्यांचं चित्र दाखवलंय. याला आपण अन्नजाळं म्हणतो. मी पान नंबर 21 वर तुम्हाला ते चित्र दाखवलेलं आहे, ते तुम्ही नंतर नक्की पहा.
त्या चित्रामध्ये निसर्गातील काही अन्नसाखळ्या दाखवलेल्या आहेत. आता पहा ना की यामध्ये लांडगा दाखवलाय, त्यानंतर हरिण दाखवलाय, सिंह, नागतोडा, पक्षी आहे, बहिरी ससाणा नावाचा एक मोठा पक्षी दाखवलाय, त्यानंतर बेडूक आहे, अळी आहे, वनस्पती गवत आहे, फळं आहे, झाडाची पानं आहेत, खारुताई आहे, ससा आहे, साप आहे आणि उंदीर आहे. आता ह्यांच्यामध्ये अन्नजाळ्या कशा तयार होतात पहा. अन्नजाळ्या ह्या विविध प्रकारे असतात. ह्या अन्नजाळ्या ज्या आहेत त्या खूप म्हणजे वेगवेगळ्या अन्नजाळ्या तयार होतात या निसर्गामध्ये. आता ह्यातल्या काही अन्नजाळ्या आपण पाहू. उदाहरणार्थ पहा, गवत खाऊन नागतोडा जगतो. हे बाण आहेत ना, हे बाणांचे टोकं बघा. गवत खाऊन अळी जगते, अळीला नागतोडा खातो, नागतोड्याला चिमणी खाते, चिमणीला मोठा बहिरी ससाणा खातो. किंवा वनस्पतीवर गवत खाऊन नागतोडा जगतो, नागतोड्याला एखादा सरडा खातो किंवा बेडूक खातो, बेडकाला एखादा साप खातो, सापाला गरुड खातो. म्हणजे ह्या विविध प्रकारची जाळ्या तयार झालेल्या आहेत. गवत खाऊन एखादा गवतामध्ये एखादा उंदीर असतो, गवतावर अळ्या असतात, गवतामध्ये काही छोटे लहान मोठे कीटक असतात, त्यांना उंदीर खातात. या उंदिराला साप खातात, सापाला गरुड खातो. म्हणजे ह्या विविध प्रकारच्या हीच अन्न जाळी ही तयार होतात. म्हणजे हा प्रत्येक सजीव जो आहे तो विविध प्रकारे एकमेकांवर अवलंबून असतो. आता आपण नुसता माणूस जरी बघितला तरी माणूस हा प्राणी बघा किती वेगवेगळ्या प्रकारे स्वतःचं अन्न मिळवतो. म्हणजे पाण्यातल्या जलचरांवर तो अवलंबून असतो. मासे खातो, शिंपल्या खातो, खेकडे खातो. म्हणजे पाण्यातले जे जीव आहेत हे त्याचं अन्न आहे माणसाचं. झाडं म्हणजे झाडावरची फळं खातो, शेतातलं अन्नधान्य खातो, पालेभाज्या खातो, बरोबर. म्हणजे वनस्पतीवर पण अवलंबून आहे. काही प्रकारचे पक्षी पण माणूस मारून खातो, म्हणजे तो पक्ष्यांवर पण अवलंबून आहे. प्राण्यांना तर तो खातो. तर अशा प्रकारे माणूस जो आहे तो तर विविध प्रकारे ह्या सजीवांवर अवलंबून आहे. अन्न साखळीतील मुख्य अन्न काय आहे तर वनस्पती आहे. पहा की अन्नसाखळीची कुठल्याही अन्नसाखळीची सुरुवात जी आहे ती वनस्पतीपासून होते. वनस्पती हा जो सजीव आहे तो आपण सगळ्यात मुख्य घटक जो आहे पर्यावरणातला तो बघतो सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशाचा वापर करून वनस्पती वाढत असते. आणि प्रत्येक सजीवाची सुरुवात जी आहे अन्नसाखळीची सुरुवात ही वनस्पतीपासून होते. प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न त्याला पर्यावरणातून मिळतच असतं. वनस्पती हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सगळ्यात पहिलं अन्नसाखळीची अगदी सुरुवात जी आहे ती वनस्पतीपासून होते. म्हणजे कसं बघा, पर्यावरणातील अनेक प्राणी जे आहेत ते वनस्पती खाऊन जगतात. आणि वनस्पती खाणारे जे काही प्राणी आहेत, जसे की वनस्पती खाणारे प्राणी म्हणजे हरिणं आहेत, ससे आहेत. तर या हरिणांना, सस्यांना किंवा वनस्पती खाऊन जगणारे आणखी जे काही प्राणी आहेत यांना इतर प्राणी खातात आणि इतर प्राणी त्यांना खाऊन जगतात. पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचं अन्न तयार करतात. म्हणजेच प्रत्येक अन्नसाखळीचा आधार जो आहे तो वनस्पती आहे. प्रत्येक अन्नसाखळीची सुरुवात जी आहे ती वनस्पतीपासून होते. आणि म्हणूनच प्रत्येक अन्नसाखळीचा, अन्नजाळ्याचा सगळ्यात महत्त्वाचा घटक हा वनस्पती आहे. आता इथे पान नंबर 21 एक छोटीशी आकृती दाखवली आहे पहा वनस्पतीची. काय सांगितलेलं आहे यामधून तर यामध्ये असं दाखवलं आहे की वनस्पती जी आहे ती जमिनीच्या खाली जी तिची मुळं असतात, मुळं, तंतुमुळं, उपमुळं यांच्यामधून या जमिनीतील क्षार आणि पाणी शोषून घेते ही वनस्पती. त्यानंतर पानांच्या साहाय्याने हवेतील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने सूर्यप्रकाश शोषून घेते आणि सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पतीची जी पानं आहेत ती त्या पानांमधील हरितद्रव्याच्या साहाय्याने वनस्पती स्वतःचं अन्न तयार करत असते. तर अशा प्रकारे प्रत्येक अन्नसाखळीची सुरुवात जी वनस्पती आहे ही वनस्पती पण स्वतःचं अन्न कसं तयार करते हे सुद्धा आज आपण पाहिलं.
तर आजचा पाठ जो आहे तो मी इथेच थांबवणार आहे. तरी हा पाठ आज पूर्ण होत नाही आहे. आपण पुढच्या शुक्रवारी याच पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे पर्यावरणाचं संतुलन. ही अन्नसाखळी कशी टिकवून ठेवता येईल, या अन्नसाखळीचं संतुलन कसं राखता येईल. अन्नसाखळी जर टिकली तर पर्यावरण टिकणार आहे. तर मग ह्या पर्यावरणाला कसं टिकवता येईल याची माहिती आपण पुढील पाठामध्ये घेणार आहोत. आणि आता आज जो भाग तुम्ही ऐकलात त्या भागावर आधारित काही यूट्यूबचे 2 व्हिडिओज मी तुम्हाला पाठवणार आहे. अतिशय सुंदर, अधिक माहिती देणारे व्हिडिओज आहेत. ते सुद्धा तुम्ही लक्ष देऊन पहा, अभ्यासा. आणि मी जी तुम्हाला पानांचे फोटो पाठवलेत, सध्या पुस्तक मिळेपर्यंत ते वाचून काढा व्यवस्थित. आणि जो काही होमवर्कसाठी मी तुम्हाला प्रश्न पाठवत आहे त्या प्रश्नांची उत्तरं आजच्या आज लिहून तो अभ्यास, त्याचा फोटो तुम्ही पाठवा. त्या फोटोखाली तुमचं नाव आणि तुमचा हजेरी नंबर लिहून नक्की पाठवा, म्हणजे मला तुमची हजेरी लावता येईल. जोपर्यंत तुमचा अभ्यास येत नाही, मी तपासत नाही, तोपर्यंत तुमची आजच्या दिवसाची हजेरी लागणार नाही, हे मात्र नक्की. तर गुड बाय. वाचा एकदा धडा म्हणजे व्यवस्थित कळेल. धन्यवाद.